Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar, working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे WBP. त्याच्यातला आपला थर्ड युनिट चालू आहे, तो आहे अप्लाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट इन PHP. तर आपण मागच्या लेक्चरला जे पॉईंट कव्हर केले ते पहिला बघूया. आपण पॉईंट कव्हर केलेले आहेत जे आहे कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आता ह्या लेक्चरला आपण जे बघणार आहे ते म्हणजे इनहेरिटन्स, ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंग अँड क्लोनिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपण ह्या लेक्चरला कव्हर करणार आहे. तर आता आपण बघूया पहिला इनहेरिटन्स म्हणजे काय. तर आता आपण बघूया इथे इनहेरिटन्स म्हणजे काय. पहिला इनहेरिटन्स म्हणजे काय ते बघूया. आता फॉर एक्झाम्पल इथे एक दोन क्लास घेतलेले आहेत जे आहेत ए क्लास आणि बी क्लास. पहिल्या क्लासमध्ये काय केलेलं आहे, क्लासमध्ये आपण काय करतो की प्रॉपर्टीज आणि मेथड ऍड करतो. ठीक आहे. तसंच आपण दुसरा क्लास घेतलेला आहे जो आहे क्लास बी. त्याच्यामध्ये पण आपण काय केलेलं आहे, प्रॉपर्टीज आणि मेथड ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, जर मला एक एक ए क्लासच्या ज्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स ह्या बी क्लासमध्ये सुद्धा वापरायच्या आहेत, तर म्हणजेच मला बी क्लासच्याच प्रॉपर्टीज आणि मेथड वापरायचे आहेत, प्लस बी क्लासमध्ये एच्या पण मला प्रॉपर्टीज आणि मेथड वापरायच्या आहेत. त्यावेळेला आपण काय म्हणतो, ते इनहेरिट करणे म्हणतो. म्हणजेच ज्यावेळेला बी ला एच्याच प्रॉपर्टीज आणि मेथड ज्यावेळेला यूज करायचे आहेत त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स म्हणतो. म्हणजे हे काय करतो, आपण इनहेरिट करतो कशामध्ये, एक क्लास आपण इनहेरिट केलाय कशामध्ये, बी क्लासमध्ये. म्हणजेच आपण त्यावेळेला ए हा क्लास कोणता होतो, बेस क्लास. म्हणजे जो बेस लेवलला क्लास असतो ए हा, ह्याला आपण काय म्हणतो, बेस क्लास. त्याच्यानंतर क्लास बी ह्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ह क्लास. कारण बेस क्लास हा जो डिराइव्हड क्लास आहे त्यामध्ये आपण काय केलं, बेस क्लास ऍड केलेला आहे. म्हणजे बेस क्लासच्या ज्या काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत त्या आपण डिराइव्ह क्लासमध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, इनहेरिट करणे म्हणतो, म्हणजेच इनहेरिटन्स म्हणतो. तसंच आता बघा इथे सेकंड क्लास आहे जो आहे सी क्लास. सी क्लासच्या ज्या काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत त्या आपण जर आपल्याला बी क्लास जर इनहेरिट करायचा आहे सी क्लासमध्ये, म्हणजे बी क्लासच्या ज्या काही प्रॉपर्टीज आणि मेथड यूज करायच्या आहेत सी क्लासमध्ये, तर त्याला काय आपण म्हणतो, इनहेरिट करणे म्हणतो. जर आपण बी क्लास जर इनहेरिट केला तर ऑटोमॅटिकली आपण सी या क्लासला ए आणि बी या दोन्हीच्या मेथड आणि प्रॉपर्टीज यूज करता येतात, इनहेरिट होतात डिरेक्टली. त्याला पण आपण काय म्हणतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स. म्हणजेच सिंगल ज्या वेळेला आपण इनहेरिट करतो त्याला आपण म्हणतो इनहेरिटन्स, सिंपल इनहेरिटन्स. आणि त्याच्यानंतर जर डबल म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स करायचं आहे, मल्टिपल इनहेरिट करायचं आहे एकाच क्लासमध्ये यूज करायचा आहे, त्यावेळेला आपण काय म्हणतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळालंच आहे की इनहेरिटन्स म्हणजे काय. तर आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया ज्याच्या थ्रू तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की आपण इनहेरिटन्स इन PHP मध्ये कसं यूज होतो. हे तुम्हाला इनहेरिटन्स या कन्सेप्ट ऑलरेडी झालेले आहेत, फक्त मी ओव्हरव्ह्यू घेते. त्याच्यानंतर आपण बघूया एक एक्झाम्पल जे आहे क्लास. एक क्लास आहे जो आहे फ्रुट्स नावाचा एक क्लास आहे ज्याच्या प्रॉपर्टीज आणि मेथड आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक अनदर क्लास घेतलेला आहे जो आहे व्हेजिटेबल नावाचा एक क्लास आहे. म्हणजे इथे आपले किती क्लास झाले, दोन क्लास झाले जे आहेत फ्रूट आणि व्हेजिटेबल. तर त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, या जे काही फ्रुट्स या क्लासमध्ये जे काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत त्या मी व्हेजिटेबल या क्लासमध्ये यूज करणार आहे. त्यासाठी आपल्याला हे कीवर्ड आपल्याला यूज करावं लागतं. एक्सटेंड नावाचं कीवर्ड यूज करावं लागतं. आणि काय करावं लागतं, या व्हेजिटेबल मध्ये आपल्याला फ्रुट्स या क्लासचे जे काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत ते यूज करण्यासाठी एक्सटेंड हा कीवर्ड आपल्याला यूज करावा लागतो. ते यूज करून आपण काय करतो, जे काही फर्स्ट बेस क्लास आहे त्याचा नेम इथं लिहितो. त्याच्यानंतर म्हणजेच आपण काय केलं, व्हेजिटेबल या क्लासमध्ये जे काही फ्रुट्सच्या क्लासचे जे काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत ते आपण व्हेजिटेबल मध्ये यूज करू शकतो. प्लस आपण व्हेजिटेबलचे सुद्धा प्रॉपर्टीज आणि मेथड आपण यूज करू शकतो. तर याच्यामध्ये बघा आपण तो क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, ठीक आहे, तो कॉल कसा करायचा, ते फंक्शन कसं कॉल करायचं हे आपण बघूया. आपण काय केलेलं आहे इथे पहिला ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे जो आहे पहिल्या क्लासचा जो आहे फ्रुट्सचा एफ हा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर न्यू कीवर्ड आणि क्लास नेम. तसंच सेम आपण काय केलेलं आहे, दुसऱ्या क्लासचा व्हेजिटेबल क्लासचा आपण व्ही हा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि व्हेजिटेबल हे सिंपल कॉल केलेलं आहे. तर तुम्हाला इनहेरिट करणे म्हणजे कसं करतात हे कळालं आणि इनहेरिटन्स म्हणजे काय कळालं. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की
आपण ज्यावेळेला इनहेरिटन्स वापरतो म्हणजे एका क्लासचे प्रॉपर्टीज आणि मेथड आपण दुसऱ्या क्लासमध्ये ज्यावेळेला इनहेरिट करतो त्यावेळेला फक्त एक्सटेंड हा कीवर्ड यूज करावा लागतो आणि हे कॉलिंगची ही अशी मेथड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक थेरी बघूया थोडी इनहेरिटन्सची, जी आहे इथे बघा. टू इनहेरिटन्स द प्रॉपर्टीज आणि मेथड फ्रॉम अनदर क्लास एक्सटेंडेड कीवर्ड हा यूज करावा लागतो. क्लास डिफाइंड द फॉलोइंग म्हणजे इथे बघा एक क्लास डिफाईन केलाय ज्याच्यामध्ये आपण सेम मी आता वरती जे स्लाइड मध्ये तुम्हाला घेतलं तेच इथे एक एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल आहे जे आहे पर्सन आणि एम्प्लॉईचं. पर्सनच्या ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे सिंपल आपण व्हेरिएबल घेतलेले आहेत प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत ज्या आहेत नेम ऍड्रेस आणि एज. पब्लिक आपण ऍक्सेस स्पेसिफायर वापरलेला आहे मॉडिफायर वापरलेला आहे. त्याच्यामध्ये तीन प्रॉपर्टीज आहेत ज्या आहेत नेम ऍड्रेस आणि एज. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या पर्सनच्या आहेत. मग पर्सन हा पूर्ण क्लास एक झाला. दुसऱ्या क्लासमध्ये आपण क्रिएट केलाय जो आहे एम्प्लॉई नावाचा. एम्प्लॉई मध्ये कोणकोणते आहेत व्हेरिएबल जे आहेत पोझिशन आणि सॅलरी. एम्प्लॉईची पोझिशन आणि सॅलरी. तर मला एम्प्लॉई या क्लासमध्ये पर्सनचे प्लस इनहेरिट करायचे आहेत क्लासेस. ते व्हेरिएबल मला हे जे काही आपण प्रॉपर्टीज डिक्लेअर केल्यात त्या प्रॉपर्टीज मला जे काही एम्प्लॉई क्लास आहे त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. तर त्यासाठी मी कोणता कीवर्ड यूज करणार एक्सटेंड हा म्हणजेच काय करतोय आपण इनहेरिट करतोय त्यासाठी एक्सटेंड हा कीवर्ड यूज केलेला आहे आणि पर्सनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण याच्यामध्ये ऍड करून घेतल्यात म्हणजे एक्सटेंड करून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर बघा इथे the employee classes contain the position and the salary properties म्हणजे एम्प्लॉईचे काय काय आहेत पोझिशन आणि सॅलरी ही त्याची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर ॲज वेल ॲज द नेम ॲड्रेस आणि एज हे प्रॉपर्टी इनहेरिट फ्रॉम द पर्सन क्लास. म्हणजे इथे बघा इथे आपण काय केलेलं आहे जे एम्प्लॉईचे जे प्रॉपर्टीज आहेत पोझिशन सॅलरी तेच आपण पर्सनचे सुद्धा नेम आणि ॲड्रेस हे जे काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण काय केलेले इनहेरिट केले आहेत एम्प्लॉई मध्ये. हे इथं तसंच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इफ डिराइव्ड क्लासेस हॅज अ प्रॉपर्टी or the method some names as one parent classes property or the method derived class. म्हणजेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा इथे आपण काय केलेलं आहे जो मेन क्लास आहे तो बेस क्लास आहे आणि डिराइव्ड क्लास मध्ये आपण काय करत आहोत स्टोअर करत आहोत तेच इथे थेरी मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर referencing the properties return a value property child on the child while the referencing the method call the method is on child. म्हणजेच काय बघा ज्यावेळेला आपण रिटर्न करतो व्हॅल्यू एखादी तर ती चाइल्डला म्हणजेच आपण डिराइव्ड क्लासला आपली ती रिटर्न होते. आता इथे बघा इनहेरिटन्स जे आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलंच आहे एक एक्झाम्पल घेऊन सुद्धा केलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण एक सिंपल एक प्रोग्राम बघूया जेणेकरून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की इनहेरिटन्स म्हणजे काय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट चालू करूया. पहिला आपण एक रन टाइम एक्झाम्पल बघूया एक्झिक्युशन करून. तर आता आपण इथे एक PHPचा प्रोग्राम करणार आहे जो आहे inheritance.php ने आपण सेव्ह केलेली आहे ही फाईल. इनहेरिटन्सचा करणार आहे त्याच्यामध्ये आपण एम्प्लॉई हा क्लास घेतलेला आहे आणि जे प्रॉपर्टीज आहेत ते नेम एज आणि सॅलरी म्हणजे एम्प्लॉईची नेम आणि एज आणि सॅलरी आपण डिक्लेअर केलेली आहे. आणि त्याचा जो ऍक्सेस स्पेसिफायर आहे तो पब्लिक आहे. त्याच्यानंतर एक फंक्शन म्हणजे कन्स्ट्रक्टर आपण घेणार आहे. कन्स्ट्रक्टर मध्ये आपण काय करणार आहे हे जे काही नेम एज आणि सॅलरी ह्याचे आपण काय करणार आहे व्हेरिएबल घेणार आहे जे आहे प्रॉपर्टीज घेणार आहे जे आहे एन ए आणि एस म्हणजे नेमचं एन एजचं ए आणि सॅलरीचं एस हे आपण काय घेतलेले आहेत व्हेरिएबल्स घेतलेले आहेत म्हणजे व्हॅल्यूज स्टोअर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण सिंपल फंक्शन जे काही प्रिंट करणार आहे ते आपण देणार आहे जे आहे धिस नेम म्हणजे नेम हा जो काही व्हेरिएबल आहे त्याचा आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. नेम मध्ये एन याची व्हॅल्यू स्टोअर करणार आहे त्याच्यानंतर एज मध्ये ए ची आणि त्याच्यानंतर सॅलरी मध्ये एस ची प्रॉपर्टीज ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण सेट केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण सिंपल एक आणखीन एक क्लास क्रिएट करणार आहे. पहिला ऑब्जेक्ट आपण कॉल करून घेऊया जे आहे एम्प्लॉईचं E1 हे ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेलं आहे. एम्प्लॉई हा क्लास आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे जे आहे नेम. फॉर एक्झाम्पल आता आपण नेम घालणार आहे जे आहे राम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एज आहे 25 आणि सॅलरी आहे
2000, ठीक आहे. तर हे आपण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण ज्या क्लासला आपण काय दिलेले आहेत, आर्ग्युमेंट केलेले आहेत, पॅरामीटर पास केलेले आहे व्हॅल्यूज. तर आता कसं कॉल होणार आहे, तर ह्याच्या आधी आपण एक काय करूया, आणखीन एक क्लास घेऊया जो आपण इनहेरिट करणार आहे. सॉरी, आणखीन एक फंक्शन घेऊया. ते एक फंक्शन आहे जे आहे इन्फो नावाचं. त्याच्यामध्ये आपण सिंपल प्रिंट करूया जे तर इथे बघा आपण सिम्पली आपण पहिला जे काय एम्प्लॉई प्रोफाईल आपण दिलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय करत आहोत, या इन्फॉर्मेशन मध्ये आपण काय करणार आहे, कॉल करणार आहे हे फंक्शन जे आहे इन्फो. सॉरी, इथं पण तिथे डॉलर दिलेलं होतं, डॉलर द्यायचं नाहीये नेम, एज आणि सॅलरी मध्ये. त्याच्यानंतर आपण इथे सिंपल एम्प्लॉई मध्ये आपण एम्प्लॉई नेम मध्ये आपण काय करणार आहोत, कॉल करणार आहोत. इथे आपण डॉट ऑफ ब्रेक देऊया. त्याच्यानंतर हे सेम कॉपी करून आपण जे एज आणि सॅलरीचं पण आपण अपडेट करूया, एज आणि सॅलरी. आता आपण हे काय करायचं आहे, हे इन्फो नावाचं जे फंक्शन आहे ते सिंपल आपण कॉल करून घ्यायचं आहे ऑब्जेक्ट पास करून. ऑब्जेक्ट आपण जो घेतलेला आहे तो E1 आहे, तो आपण सेम ऑब्जेक्ट कॉपी करूया आणि ऑब्जेक्ट E1 एरो ऑपरेटर दिस सॉरी इन्फो फंक्शन हे आपण काय केलेले, कॉल केलेलं आहे. आता आपण हे एक्झिक्यूट करून बघूया की ह्या व्हॅल्यू आपल्याला प्रिंट होतात की नाही. आपण एक्झिक्यूट करून बघितलेलं आहे बघा, इथे एम्प्लॉई प्रोफाईल आलेला आहे आणि एम्प्लॉई नेम राम, त्याच्यानंतर एज 25 आणि सॅलरी 2000 सॉरी, हे आपलं प्रिंट झालेलं आहे. आता आपण इथं अनदर क्लास घेऊया, म्हणजे एक एक्स्ट्रा क्लास घेऊन बघूया. आपण हे एका क्लासवर केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक क्लास घेऊया जो आहे मॅनेजर, ज्याच्यामध्ये आपण के लिए मैं यहाँ पर कीवर्ड लगाऊंगा एक्सटेंड्स, तर आता आपण इथे और यहाँ पे बेस मॅनेजर क्लास का नाम क्लासचा दे जो दूंगा काय जिसका नाम है एम्प्लॉय. त्याच्यामध्ये आपण एम्प्लॉय क्लास एक्सटेंड अब करणार इसके आहे, अंदर आकर मैं जो इसका आपण इथे लिहिलेला कंस्ट्रक्टर आहे. फंक्शन त्याच्यानंतर बना लेता आपण हूँ. तो मैं ऊपर सिंपली वाले जे काय एम्प्लॉयचे जे काय आपण प्रॉपर्टीज घेतलेले नेम, एज आणि हे ते सगळे इथे आहेत असे आपण त्याचे व्हॅल्यू स्टोअर करणार आहे मॅनेजर मध्ये. म्हणजे जो काय एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण काय केलेलं आहे, मॅनेजरचा क्लास दिलेला आहे आणि त्या क्लासमध्ये आपण आहे त्या एम्प्लॉईच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या स्टोअर केल्या आहेत. इथे आपण काही जे काय मेथड आहे काहीही लिहिलेलं नाही आहे मॅनेजर या क्लासमध्ये. सिम्पली आपण आहे त्या एम्प्लॉईच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या एक्सटेंड केलेल्या आहेत. आणि आता इथे आपण हा इन्फो नावाचा जो काय फंक्शन आहे ते कॉल करणार आहे आणि हे एक्झिक्यूट करून बघणार आहे की मॅनेजर या क्लासमध्ये एक्सटेंड एम्प्लॉई हे एक्सटेंड झालंय की नाही. इथे आपण काही लिहिणार नाहीये, सिम्पली आपण एक्झिक्यूट करून बघूया. हे बघा, इथे सिम्पली एक्झिक्यूट केल्यानंतर हेच आउटपुट आलेलं आहे. फक्त यामध्ये काय झालं, एक्सटेंड झालेलं आहे मॅनेजर क्लास. तर इथे बघा आपण हे जे आहे ओव्हर रायडिंग हे आता आपण बघणार आहे. ओव्हर रायडिंग मध्ये दोन आहेत, ओव्हर रायडिंग प्रॉपर्टीज आणि ओव्हर रायडिंग मेथड. तर पहिला बघूया आपण जे आहे ओव्हर रायडिंग प्रॉपर्टीज ही कन्सेप्ट. त्याच्यामध्ये बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, नंतर आपण थेरी बघणारच आहोत. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे जे आहे क्लास ए नावाचा एक क्लास आहे आणि बी नावाचा एक क्लास आहे. आता आपण इनहेरिटन्स आता सध्याच बघितलं एक कन्सेप्ट जी आहे इनहेरिटन्स मध्ये आपण काय केलेलं आहे, जे आपण दुसरा क्लास घेतलेला आहे जो आहे बी, आणि बीच्या याच्यात आपण काय केले, ए चे जे काय प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत ते इनहेरिट करून घेतो आपण. तसंच आपण इथे केलेलं आहे, हा एक ए नावाचा क्लास घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पब्लिक स्पेसिफायर देऊन एक नेम नावाची प्रॉपर्टीज दिलेली आणि त्या प्रॉपर्टीला आपण व्हॅल्यू ऍड केलेली आहे जी आहे सम टेक्स्ट नावाची नेम याला प्रॉपर्टीजला आपण व्हॅल्यू ऍड केलेली आहे. तसंच बी नावाचा एक दुसरा क्लास घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, एक्सटेंड केलेला आहे, इनहेरिट केलेला आहे ए क्लास. इथे ए ने एक्सटेंड केलेला आहे ए नावाचा क्लास, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बी या क्लासमध्ये जे काय पब्लिक घेऊन आपण सेम नावाचं म्हणजे सेम प्रॉपर्टीज काय केलेल्या आहेत, ओव्हरराईड केलेल्या आहेत. नेम नावाची सेम नेम आपण प्रॉपर्टी घेतलेली आहे, फक्त याला व्हॅल्यूज तेवढ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. इथे पहिल्या ए या क्लासमध्ये नेम या प्रॉपर्टीला आपण व्हॅल्यू दिलेली आहे सम टेक्स्ट, आणि बी या क्लासच्या जी काही प्रॉपर्टी आहे नेम नावाची त्याला फक्त व्हॅल्यू दिलेली आहे अनदर टेक्स्ट. आपण काय केलेलं आहे,
व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत, पण जे प्रॉपर्टी नेम आहे, जे नेम आणि नेम ए आणि बी या क्लासमध्ये ते सेम आहे. म्हणजे त्याला आपण काय केलेलं आहे, ओव्हरराईड केलेलं आहे. म्हणजे प्रॉपर्टीज ज्या वेळेला सेम असतात त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरराईड म्हणतो. प्रॉपर्टीज ओव्हरराईड. ठीक आहे, ह्याला काय म्हणतो आपण, प्रॉपर्टीज ओव्हरराईड. तर आता आपण नेक्स्ट जे बघूया ते आहे प्रॉपर्टीज ओव्हररायडिंग मेथड. ओव्हररायडिंग मेथड म्हणजे काय, तर इथे सेम आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, जे आहे प्रिव्हियसचं होतं तेच. जे आहे इथे ए या क्लास घेतलेला आहे आणि बी क्लास घेतलेला आहे. बी या क्लासमध्ये आपण काय केलं, ए हा क्लास एक्सटेंड केलेला आहे. इथे सेम इथे प्रॉपर्टीज घेतलेली आहे, जे आहे नेम, आणि फंक्शन शो केलेलं आहे. जे फंक्शन घेतलेलं आहे ते आहे शो. शो नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सिंपल आपण प्रिंट केलेलं आहे माय नेम, आणि इथे जे काही प्रॉपर्टी नेम आहे ते दिलेलं आहे व्हेरिएबल. त्याच्यानंतर सेम बी या क्लासमध्ये आपण शो हे फंक्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फक्त इथं प्रिंट करताना आपण काय केलं आहे, युअर नेम हे प्रिंट केलं आहे. नेम हे जे काय आपण क्लास ए मध्ये आपण जे काय प्रॉपर्टीज दिलेली आहे ती फक्त इथे ती फक्त कॉल केलेली आहे. म्हणजेच आपण काय करत आहोत, सेम इथे काय केलेलं आहे, फंक्शन्स सेम आहेत, फक्त जे प्रिंट करताना आपण जे प्रिंट केलेलं आहे इथे फक्त माय नेम आणि इथे युअर नेम हे फक्त आपण म्हणजे जे काही प्रिंट करणार आहे ते फक्त आपण चेंज केलेलं आहे. फक्त कॉल करताना आपण सेम करत आहोत. म्हणजेच इथे काय व्हायला लागलंय, ए या क्लासची जी काही मेथड आहे ती सेम आहे आणि बी या क्लासची जी काही मेथड आहे ती सेम आहे. म्हणजे शो हे फंक्शन दोन्ही क्लासमध्ये काय व्हायला लागले, शो हे फंक्शन सेम आहे, फक्त त्याचे ज्या काही मेथड्स आहेत त्या त्या सेम आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, ए आणि बी मध्ये ज्या मेथड्स आहेत, ज्या फंक्शन कॉल व्हायला लागलेत ते सेम फंक्शन कॉल व्हायला लागलेत, फक्त जे प्रिंट व्हायला लागले ते डिफरंट आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, मेथड ओव्हररायडिंग. ओव्हररायडिंग मेथड ह्यालाच आपण काय म्हणतो, मेथड ओव्हरराईड करणे. तर आतापर्यंत तुम्हाला कळालंच आहे की ओव्हरराईडचा मिनिंग काय आहे, ओव्हरराईड म्हणजे काय. आता आपण बघितलेलंच आहे ओव्हरराईड म्हणजे काय. ओव्हरराईड म्हणजे काय, सेम सेम प्रॉपर्टीज असणे किंवा सेम सेम मेथड्स कॉल होणे ॲट अ टाइम एका दोन दोन क्लासमध्ये, त्याला आपण म्हणतो ओव्हररायडिंग. इथे आपण बघितलं ओव्हररायडिंग प्रॉपर्टीज बघितली, त्याच्यानंतर ओव्हररायडिंग मेथड बघितलं. आता बघूया आपण थेरी जी काय सांगते. टू ॲक्सेस अ ओव्हररायडिंग मेथड ऑब्जेक्ट पॅरेंट क्लास. ज्यावेळेला आपण जो ओव्हरराईड करतो, एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल ओव्हररायडिंग म्हणजे काय हे कळेल. हे नाही बघितलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला हे ओव्हररायडिंग प्रॉपर्टीज आणि ओव्हररायडिंग मेथड्स जरी कळाले तरी इनफ आहे. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. तर इथे बघा आपण एक PHPचा कोड घेतलेला आहे, जो आहे ओव्हररायडिंग PHP डॉट. त्याच्यामध्ये दोन क्लासेस घेतलेले आहेत, जे आहे बेस क्लास आणि डिराइव्ह क्लास. आपण याला बेस क्लासच असं नाव दिलेलं आहे क्लासचं, आणि डिराइव्हला डिराइव्ह क्लास असं नाव दिलेलं आहे. आणि ज्याची प्रॉपर्टी घेतलेली आहे ते आहे नेम, आणि नेममध्ये काहीतरी प्रिंट केलं म्हणजे पॅरेंट क्लास. आणि सेकंड डिराइव्ह क्लासमध्ये आपण एक प्रॉपर्टी घेतलेली आहे जी आहे त्याला एक्सटेंड केलेला आहे बेस क्लास, आणि त्या डिराइव्ह क्लासमध्ये आपण नेम आणि नेम म्हणजे बेस क्लासचा आणि डिराइव्ह क्लासचे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते सेम आहे नेम, फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज आहेत. पहिल्या याच्यात पॅरेंट क्लास आहे आणि सेकंड याच्यात चाइल्ड क्लास असं पण दिलेलं आहे. म्हणजे आता याचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया, जो आहे बेस क्लासचा टेस्ट नावाचा एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, आणि न्यू आणि जो क्लास नेम आहे तो बेस क्लासचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे जे नेम आहे, व्हेरिएबल आहे नेम, प्रॉपर्टी आहे, ते आपण सिम्पली हे करूया, टेस्ट एरो ऑपरेटर वापरून नेम, आणि नेम मध्ये आपल्याला जे काय आहे ते प्रिंट होणार आहे. आता आपण एक्झिक्यूट करू, आपण इको स्टेटमेंट वापरूया. त्याच्यानंतर एक्झिक्यूट करून बघूया की आपल्याला इथे काय प्रिंट होतं. पॅरेंट क्लास म्हणजेच आपला बेस क्लास. आपण क्लास कोणता घेतलेला आहे, बेस. बेसमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, नेम. नेम मधलं आपल्याला प्रिंट झालेलं आहे. त्याचा म्हणजे बेस क्लासचा आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला जे काही प्रॉपर्टी आहे नेम, त्यातलं आपल्याला पॅरेंट क्लास हे प्रिंट झाले. त्यानंतर आपण डिराइव्ह क्लास घेऊया. आता तो ऑब्जेक्ट कोणता झाला, डिराइव्ह क्लासचा झाला. टेस्ट ऑब्जेक्ट डिराइव्ह क्लासचा झाला. आता नेम ही सेम प्रॉपर्टी आहे, ती आपण चेंज करणार नाही आहे. तर आता प्रिंट काय होतं डिराइव्ह क्लासमध्ये बघूया एक्झिक्यूट करून. चाइल्ड क्लास म्हणजेच ज्यावेळेला आपण जे बदलतो आपण म्हणजे क्लासेस बदलतो त्यावेळेला सेम प्रॉपर्टी पण डिफरंट डिफरंट ज्या व्हॅल्यू आहेत त्या प्रिंट होतात. क्लासेसच्या अपॉन डिपेंड राहतं की कोणती प्रिंट होणार. पण
ह्यालाच काय आपण म्हणतो की ओव्हररायडिंग, म्हणजे ज्यावेळेला आपण प्रॉपर्टीज ओव्हरराईड केल्या याच्यामध्ये प्रॉपर्टीज सेम आहेत, नेम फक्त व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत. आता आपण इथे काय करूया, मेथड सेम घेऊन बघूया. आपण इथे आतापर्यंत आपण प्रॉपर्टीज सेम घेतलेल्या आहेत, प्रॉपर्टीज ओव्हरराईड केल्या. आता मेथड ओव्हरराईड करूया. त्याच्यामध्ये एक मेथड घेतलेली आहे, जे फंक्शन घेतलेलं आहे, पब्लिक फंक्शन जे आहे CALC, कॅल्क नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज सेट केलेल्या आहेत, ज्या आहेत A आणि B. त्याच्यानंतर आपण रिटर्न करणार आहे A आणि B ची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करणार आहे, सेम कोड कॉपी करून डिराइव्ह क्लासमध्ये एक फंक्शन घेणार आहे, एक मेथड घेणार आहे, जी आहे सेम. म्हणजेच आता इथे आपण काय करणार आहे, ओव्हरराईड करणार आहे. पण काय ओव्हरराईड करणार आहे, मेथड ओव्हरराईड करत आहोत आपण इथे. सेम फंक्शन घेतलेलं आहे, सेम व्हेरिएबल आहेत, फक्त ऑपरेशन्स वेगवेगळे आहेत. तिथे वरती मल्टिप्लिकेशन आहे, खाली ऍडिशन आहे. आता इथे बघा, आपण पहिला डिराइव्ह क्लासचा आपण बघूया. फंक्शन सेम आहे, फंक्शन कसं ओव्हरराईड करायचं हे आपण आता इथे बघणार आहे. ह्याच्यामध्ये आपण डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट घेतलाय टेस्ट, आपण एक्झिक्यूट करून बघूया. दिस इज अ अनडिफाईन्ड सिम्बॉल, अनडिफाईन्ड आर्ग्युमेंट. त्यासाठी आपल्याला इथे व्हॅल्यू सेट कराव्या लागणार आहेत. म्हणजे A आणि B साठी आपण काहीतरी व्हॅल्यू देणार आहे, 5 आणि 10. हे आपण आता व्हॅल्यू दिलेले आहेत, जे आहे व्हॅल्यू सेट केले आहेत A आणि B या व्हेरिएबल साठी. आता एक्झिक्यूट करून बघूया. इथे त्याची ऍडिशन परफॉर्म झाली. म्हणजेच आपण जे काही डिराइव्ह क्लासचा जो ऑब्जेक्ट घेतलेला आहे टेस्ट, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कॉल आपण केलेला आहे ऍडिशन. त्यामुळे इथे ऍडिशन परफॉर्म झाली. आता सेम आपण मल्टिप्लिकेशन सुद्धा करून बघू शकतो. मल्टिप्लिकेशन सुद्धा ऑब्जेक्ट मल्टिप्लिकेशन, इथे बघा मल्टिप्लिकेशन परफॉर्म झालेली आहे. आपण फक्त इथं बेस क्लास आपण घातलेला आहे. म्हणजेच बघा, इथे आपण काय केलेलं आहे, ओव्हरराईड केलेत. जे काही मेथड्स आहेत, जे काही फंक्शन्स आहेत, ते ओव्हरराईड केलेत. सेम फंक्शन्स आहेत, सेम व्हॅल्यू आहेत, फक्त ऑपरेशन डिफरंट आहेत. ज्यावेळेला आपण कॉल करतो त्याच्यावर डिपेंड राहतात. इथे बेस क्लासचं आपण जर केलं, बेस क्लासचा आता एक्झिक्यूट करून बघितलं, तर इथे जे काय बेस क्लासमध्ये आपण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, ते मल्टिप्लिकेशन इथं परफॉर्म झालेलं आहे. म्हणजेच इथं काय झाले, मेथड सेम आहेत, सेम त्याच्या मेथड्स आहेत. फक्त कॉल करताना आपण जे काही क्लासेस आहेत त्याच्यावर डिपेंड राहतं की कोणते एक्झिक्युशन होणार. इथे नेम, प्रॉपर्टी नेम, वरती सुद्धा प्रॉपर्टी नेम सेम होतं. इथे जे काही मेथड आहे, फंक्शन घेतलेलं आहे, ते सेम आहेत. फक्त ऑपरेशन्स वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला कळायलाच असेल की आता मेथड ओव्हरराईड आणि मेथड प्रॉपर्टी ओव्हरराईड हे दोन कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील. एक्झाम्पल बघितलंच असेल, जे मेथड ओव्हररायडिंग आणि प्रॉपर्टी ओव्हररायडिंग म्हणजे काय हे बघितलं आहे तुम्ही, एक्झिक्युशन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, ते आहे क्लोनिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय. त्याच्यामध्ये क्लोनिंग मेथड म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोनच पॉईंट आहेत, जे आहेत कॉपी बाय व्हॅल्यू, कॉपी बाय रेफरन्स. हे म्हणजे काय, आता आपण प्रोग्राम थ्रू हे एक्सप्लेन करूया. हे प्रोग्राम सुद्धा एक्झिक्यूट करून बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल की क्लोनिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर इथे आपण एक myTest.php नावाची एक फाईल घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण कोलिंग ऑब्जेक्ट चेक करणार आहे. ते म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहे. सिम्पली आपण काय करणार आहे, ए हे व्हेरिएबल घेतलेलं आहे, त्याला व्हॅल्यू 5 दिलेली आहे. त्याच्यानंतर बी एक व्हेरिएबल घेणार आहे, त्याला आपण ए ची व्हॅल्यू ए या व्हेरिएबल सेट करणार आहे. ए या व्हेरिएबलला व्हॅल्यू देणार आहे बी साठी. बी या व्हेरिएबलला ए चा व्हेरिएबल दिलेला आहे. इको स्टेटमेंट वापरून आपण बी हे प्रिंट करणार आहे. तर इथे आपण एक्झिक्यूट करून बघूया. सिम्प्लिफाय हे प्रिंट झालं, कारण आपण काय केलं, ए या व्हेरिएबलला 5 ही व्हॅल्यू दिली आणि बी या व्हेरिएबलला ए हा व्हेरिएबल दिला, त्यामुळे प्रिंट काय झालं, 5. आता आपण इथे आणखीन एक बी हा व्हेरिएबल घेऊया आणि त्याला व्हॅल्यू सेट करूया 20. आता एक्झिक्यूट करून बघूया की काय होतं. इथे आपण एक्झिक्यूट करून बघणार आहे, 5च राहिली, कारण ए या व्हेरिएबलला आपण 5 ही व्हॅल्यू दिलेली आहे, बी या व्हेरिएबलला ए ची व्हॅल्यू दिली आणि बी पुन्हा रिअसाइन केलेला आहे. रिअसाइन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू चेंज झाली नाही. म्हणजे काय झालं, इथे याला काय म्हणतात, कॉल बाय व्हॅल्यू.
म्हणजे बी या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन केली, त्या व्हेरिएबलला म्हणतात कॉल बाय व्हॅल्यू. व्हॅल्यू आपण असाइन केल्यामुळे त्याला म्हणतात कॉल बाय व्हॅल्यू. तर इथे बघा आपण इथे आपण बी ला आपण 10 हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आपण सिम्पली ए ला ज्या वेळेला आपण एम्परसेंट वापरतो त्यावेळेला ए या व्हेरिएबलसाठी ॲड्रेस स्पेस लोकेट होते, म्हणजे मेमरी स्पेस लोकेट होते. ॲड्रेस म्हणजे बीने एचा ॲड्रेस होल्ड केलेला आहे, किंवा बी या व्हेरिएबलला ए या व्हेरिएबलचा ॲड्रेस रेफर केलं गेलेलं आहे. म्हणजेच आता ए या व्हेरिएबलला 5 हे व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. बी या व्हेरिएबलला ए या व्हेरिएबलची ॲड्रेस लोकेशन स्टोअर केलेली आहे, आणि बी या व्हेरिएबलला पुन्हा रिअसाइन केलेलं आहे 10. म्हणजे ज्या वेळेला आपण एम्परसेंट असं वापरतो त्यावेळेला ॲड्रेस लोकेशन फॉर्म होते. आता इथे आपण एम्परसेंट वापरल्यानंतर एक्झिक्युशन करून बघणार आहे की काय फरक पडतो. कारण बी या व्हेरिएबलनं काय केलेलं आहे, रेफर केलेला आहे ॲड्रेस. म्हणजेच ॲक्च्युअल तिथं व्हॅल्यू चेंज होते, त्याचं मिनिंग चेंज होतं एम्परसेंट वापरल्यामुळं. आता ते मिनिंग कसं चेंज होतं आपण हे एक्झिक्युशन करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की व्हॅल्यूज कशा चेंज होतात. आता आपण इथे बी ला 10 हे अलोकेट केलेलं आहे. आता हे सेव्ह करून एक्झिक्यूट करूया. 10 इथे व्हॅल्यू आली 10, कारण बी या व्हेरिएबलमध्ये ए या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर केला गेलेला आहे. त्याचं मिनिंग पूर्णपणे चेंज झालेलं आहे, आणि बी या पुन्हा रिअसाइन झाल्यामुळे 10 ही व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. यालाच आपण काय म्हणतो, कॉल बाय रेफरन्स. रेफरन्स दिल्यामुळे म्हणजे ॲड्रेसचा रेफरन्स पॉईंट दिल्यामुळे इथे व्हॅल्यू पुन्हा रिचेंज होते, रिअसाइन होते. त्यामुळे आपल्याला इथे पाहिलंच आहे. क्लोनिंग ऑब्जेक्ट म्हणजे काय, तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. क्लोनिंग मेथडमध्ये जे कॉपी बाय व्हॅल्यू आणि कॉपी बाय रेफरन्स आहे, हे याचं तुम्ही एक्झाम्पल सुद्धा पाहिलेलं आहे. तर आपला इथे जे आजचं युनिटमधलं जे काय इनहेरिटन्स, ओव्हररायडिंग, क्लोनिंग ऑब्जेक्ट जे आपण कन्सेप्ट पाहिलेले आहेत, ह्या इथे क्लिअर झालेले असतील असे मी अजम करते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे, जो आहे इंटरसेप्टेशन आणि सिरियलायझेशन, हे 2 पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे. इथे हे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.